भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं सत्याच्या मार्गावर चालणारी आणि कायद्याची लढाई लढणारी ॲडव्होकेट आशा आपलं सौभाग्य गमावून स्वतः हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आशाला घरी जाण्याची परवानगी देतात. सोहनलाल आशाला आपल्या घरी नेऊ इच्छितात आणि नानाजींना हे आठवतं की आशाने स्वतःच हा निश्चय केला होता की ती उभ्या आयुष्यात कधीही सोहनलालच्या घरात पाऊल ठेवणार नाही. आता पुढे बाळा, आज आपण घरी जाऊ शकतो. डॉक्टर शेखने तुला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. चल. काय झालं बाळा? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? की मी डॉक्टरना बोलव? बाळा, अगं तू घरी जाण्याची परवानगी मिळाल्यामुळे खुश नाहीस? तुझ्या रितेशच्या जवळ, आम्हा सगळ्यांच्या जवळ. स्टॉप इट. बास करा ना आता तुम्ही. मला एकटीला सोडा प्लीज. मी कोणालाही ओळखत नाही आणि ना मला ओळख करून घ्यायची आहे. माझं कोणतंही घर नाहीये आणि मला कोणा परक्याच्या घरी नाही जायची इच्छा. मी इथेच राहणार आहे. हे तू काय बोलतेस बाळा? बाळा, मी बाप आहे तुझा. ठीक आहे, तुम्हाला नाही ओळखत, पण आमच्या बरोबर आपल्या घरी तर येऊ शकतेस. आपल्या रितेश जवळ. बाळा, आपण पुन्हा एकदा एकमेकाशी नव्याने ओळख करून घेऊ. तुम्हाला एक संधी तरी दे. सोहनलाल, सध्या तरी हिला एकटीलाच राहू दे. आता यावेळी ती काहीही ऐकून घ्यायच्या मानसिक स्थितीत नाहीये. डोक्यावर जास्त ताण पडला तर तब्येत आणखी बिघडायला नको हिची. हळूहळू तयार होईल ती. ऐक बेटा, तू काळजी करू नकोस. तुझे नानू तुझ्या सोबत आहेत. कोणी तुला जबरदस्ती इथून घेऊन जाणार नाही. जर तुला इथेच राहायचं असेल ना, तर तू इथेच राहा. आमच्या कुटुंबाचे निर्णय सोहनलाल मेहता घेतो. आशा माझ्यासोबत माझ्या घरी येणार. काय कोणी माझं मत विचारेल का? तुम्ही सगळे लोक तुमचा निर्णय माझ्यावर लादत राहणार आहात. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मला कुणा परक्याच्या घरी नाही जायचंय. मी इथेच बरी आहे.
बाळा हट्ट नको करूस. आमच्यासाठी नाही तर रितेशसाठी चल बाळा. तो तुला खूप मिस करतो. तोही तुझ्यासारखाच अगदी एकटा आहे. तुम्ही त्या मुलाच्या नावाचा निर्लज्जपणे वापर करून घेताय. मी ज्याला ओळखत देखील नाही त्याला कसं मी माझा मुलगा मानू हो? तुम्ही लोक मला एकटीला का नाही सोडत आहे? मी किती वेळा तुम्हाला सांगू की मला काहीही आठवत नाहीये. मी माझा रस्ता या भूलभुलैयामधून स्वतः शोधून काढेन. मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. प्लीज तुम्ही इथून निघून जा. प्लीज जा आता. बेटा, मला वाटतं हिला थोडा वेळ एकटीलाच राहू दिलेलं बरं आहे. चल. सगळ्यांना राजी केल्यानंतर मी आशाला आणायला गेलो आणि तिने माझ्याबरोबर येण्यास नकार दिला. पण असं का? असं तर नसेल ना की ती स्मृती गेल्याचं नाटक करत असेल. मी तिच्याबरोबर खेळ खेळतोय आणि ती माझ्याबरोबरच तर खेळ खेळत नसेल ना. मला आशाला काहीही करून इथे घेऊन यावं लागेल आणि तिला इथे येण्यासाठी फक्त कोयल तयार करू शकते, कारण ती आशाच्या सगळ्यात जवळची व्यक्ती होती. कोयलच अशी आहे जिला आशा खूप मानायची. पण कोयल मी सांगितले तर मुळीच ऐकणार नाही. तिला कसं तयार करू? कोयलला भाग पाडण्याचा फक्त एकच उपाय आहे. हाच एक उपाय आहे. मला स्वतःशी तडजोड करून हे सगळं करावंच लागेल, कारण फक्त हाच एक मार्ग उरला आहे. कोयलला पाठव जरा. पप्पा, तुम्ही मला बोलवलत? हो बाळा, ये बस. हो. काय पप्पा? मी तुला अशासाठी बोलवलंय बाळा की माझं तुझ्याकडे एक काम आहे. तू माझं काम करशील ना? बाळा, उद्या आपण दोघं जाऊन आशाला घरी घेऊन येऊया. इथे आणखी कोणी मला साथ देणार नाही, पण तू तरी मला साथ देशील ना? पप्पा, मम्माला हे सगळं माहितीये? बाळा, गायत्रीला हे सगळं सांगून काही फायदा नाही. बाळा, या घरामध्ये आणखी कोणी माझं नाहीये. माझा फक्त तुझ्यावर भरोसा आहे. पण पप्पा, जर ही गोष्ट मम्मीला कळली की मी तिला न विचारताच तुमच्या बरोबर आशा दिला आणायला गेले तर तिला खूपच वाईट वाटेल. खूपच माझ्यावर रागवेल ती पप्पा. ते रागावत नाही कधी. तरीही पप्पा, मला असं वाटतं की एकदा तुम्ही या बाबतीत मम्मीशी जरूर बोलायला हवं. जर तुम्ही प्रेमाने समजावलं तर ती नक्कीच तयार होईल. मम्मा इतकीही वाईट नाहीये पप्पा. बस कधी कधी आशादी आणि शीला मम्माचं नाव ऐकून तिचा राग बाकी सगळ्या भावनांपेक्षा वरचढ होऊन जातो. पण मला खात्री आहे, फक्त एकदाच तुम्ही स्वतः जाऊन तिच्याशी बोला. बघा, ती नाही नाही म्हणणार. मला सरळ सरळ सांग तू की तू माझ्याबरोबर येणार आहेस की नाही, बस. मम्माला न सांगता नाही पप्पा. न सांगता की न विचारता? न विचारता. पप्पांना साथ दे किंवा रवीची साथ सोडून दे. पप्पा, तुम्ही पण दिस इज इमोशनल ब्लॅकमेल. बाळा, मी म्हणूनच तर म्हणतो, तू विचार कर. तू आरामात विचार करून तुझा निर्णय घे. पप्पा, तुम्ही असं नाही करू शकत. पण बाळा, आय एम सॉरी. हे सगळं करण्यासाठी मला तूच भाग पाडलास. आय एम हेल्पलेस बाळा. आय एम सॉरी. ठीक आहे, तुमची हीच इच्छा आहे ना?
मी येईन तुमच्या बरोबर. आशा तिला आणायला मी तुमच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये नक्कीच येईन. रेखा ही भाग्याची. काय झालं मॅडम? चेहऱ्याचा रंग का उडालाय? रवी, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. गुलाम तुमच्या दिमतीला हजर आहे. बोला, मी तुमची काय सेवा करू शकतो? रवी, मस्करी करणं बंद करशील? मी कधीपासून सांगते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आणि तू ओके बाय. अरे तू तर नाराज झालीस यार. कोयल, आय एम सॉरी. मी तर फक्त मस्करी करत होतो यार आणि तू रागवलीस. आय एम सॉरी. ओके, बोल, काय बोलायचंय? रवी, आशा ती बरी झालीये आणि तिला घरी जाण्याची परवानगी मिळालीये. दॅट्स द ग्रेट न्यूज. यात काळजी करायची काय गोष्ट आहे? हं? अगं, ही तर खरंच आनंदाची गोष्ट आहे. पप्पा असं म्हणत होते की ते आशा तिला घरी घेऊन येणार आहेत आणि मम्मा आणि घरचे बाकी लोक या गोष्टीसाठी सहमत नाही आहेत आणि ते सगळे त्यांच्यावर रागावलेत. आणि ही गोष्ट तुझ्या आईला माहितीये का? नाही, आणि ते असं म्हणतायत की मी ही गोष्ट मम्माला सांगू नये. तूच सांग मला रवी, मी इतकी मोठी गोष्ट मम्मापासून कशी लपवून ठेवू? इट्स सिम्पल. तू तुझ्या पप्पांना सांग तू येणार नाहीस म्हणून. दॅट्स इट. हेच केलं होतं पण काय? पण पप्पांनी मला अल्टिमेटम दिलंय. अल्टिमेटम? कसलं अल्टिमेटम? पप्पा म्हणतायत की मी त्यांच्याबरोबर हॉस्पिटलला यावं, नाही तर ते आपल्या दोघांचं लग्न मोडून टाकतील. पण हे तर सरळ सरळ इमोशनल ब्लॅकमेल आहे. कोयल, हे चुकीचं आहे. मला वाटतं तू हे सगळं आईला सांगून टाकायला हवंस. अरे पण मग पप्पा. अगं कोयल, एवढाच विश्वास आहे स्वतःवर आणि माझ्या प्रेमावर? हं? आपल्या प्रेमात दुरावा येणार नाही. हं? तुझ्या आईने तर तुला कायम सपोर्ट केलाय आणि मला खरंच असं वाटतं तू तुझ्या आईला सगळं काही सांगायला हवंस. ओम मनः सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः. ओम मनः सामर्थ्यदाता. अगं कोयल, ये ना, आरती घे. मम्मा, हं? मला तुला काहीतरी सांगायचंय. काय झालं बाळा? तू काळजीत का दिसतेस अशी? कोयल, तू मला काही सांगत का नाहीयेस काय झालंय ते? पप्पांना आशा तिला घरी घेऊन यायचंय. त्यांनी स्वतःच्या मुलीशी प्रेमाचा सौदा केलाय. सौदा? काय अर्थ आहे याचा? मम्मा, पप्पा म्हणतायत की मी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन आशा तिला घरी घेऊन यावं. जेव्हा मी त्यांना म्हटलं की मी तुला विचारल्याशिवाय त्यांच्याबरोबर नाही जाणार, तर त्यांनी मला रवीशी लग्न मोडण्याची धमकी दिली. मम्मा, माझं रवीवर खूप प्रेम आहे ग, पण त्याही पेक्षा कैक पटीने आदर मी तुझा करते. आणि मी आणि रवीने हाच निर्णय घेतलाय की जर तू परवानगी दिली नाहीस तर मी पप्पांबरोबर नाही जाणार. मी तुला फक्त हेच सांगायला आले होते. आणि तुला काय वाटतं, मी तुला आणि रवीला वेगळं करून खुश होईल? बाळा, मुलं आईसाठी त्याग नाही करत. आई नेहमी मुलांसाठी त्याग करत असते. मी संपूर्ण आयुष्यभर फक्त आणि फक्त माझ्या मुलांच्या आनंदासाठी सगळं काही सहन करत आले. तुझ्या पप्पांची इच्छा आहे ना की आशा या घरात यावी? जरूर येईल आशा. माझ्या मुलांच्या आयुष्यात विष कालवायचं सुख ना तुझ्या पप्पांना ना त्यांच्या मुलीला कधी मिळू देईन मी. आशा इथे येईल, नक्कीच येईल. तू पप्पांबरोबर जा आणि तिला घेऊन ये. पण कोणालाही या गोष्टीचा अंदाज लागू देऊ नकोस की तू माझ्याशी काही बोललीयस. थँक्यू मम्मा, थँक्यू सो मच. जा बाळा. रेखा ही भाग्याची.
गुड इव्हनिंग आशा. गुड इव्हनिंग. तुम्ही डॉक्टर? डॉक्टर नाही, फक्त विपुल शहा. विपुल शहा. हे नाव मी पहिल्यांदाच ऐकते. आय एम सॉरी. ते काय मला काही आठवत नाहीये. माहिती आहे मला, तुमची स्मृती गेलेली आहे. डॉक्टर्स म्हणतात की तुमची फक्त फंक्शनल मेमरी काम करते. तुम्हाला हे सगळं कसं काय माहित? माहिती असणं गरजेचं आहे आशा. जर मी बेपर्वाई केली तर सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणजे काय? मी काही समजले नाही. आठवण्याचा प्रयत्न कर नीट. तू आणि मी मिळून सोहनलालला बर्बाद करण्याचा प्लान बनवला होता. तू सगळे पुरावेही गोळा केले होतेस. आपण त्या डॉक्टरलाही तयार केलं होतं साक्ष देण्याकरता. पण त्यानंतर नीट आठव. जर तुला नाही आठवलं तर यावेळी सगळं काही संपून जाईल आणि सोहनलाल पुन्हा एकदा बचावेल. कोण सोहनलाल? तुम्ही सारखं सोहनलाल का म्हणताय? सोहनलाल तुझे वडील आहेत आशा. तुझे वडील, पुरावे, साक्षीदार. नीट आठव. काय बोलताय तुम्ही? कोण माझे वडील? रिलॅक्स. कोणता साक्षीदार? कसला पुरावा? कुणाची बर्बादी? कूल काय डाऊन, बोलताय तुम्ही? कूल डाऊन, काय कूल डाऊन, बोलताय? कूल डाऊन. रिलॅक्स. डॉक्टर! 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 आशा, आशा, रिलॅक्स, 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 रिलॅक्स. शांत. बरं वाटतंय आता? तू तर सांगितलं होतंस की तू तिथे माणूस ठेवलायस म्हणून. मी फक्त बोललो नव्हतो सोहनलाल. मी खरंच माणसं ठेवली होती. तरी विपुल कसा काय पोचला तिथवर? तुझ्या बेपर्वाईमुळेच सगळा खेळ बिघडू शकतो. अहो तो गार्ड कुठेतरी गेला होता पान खायला कुठेतरी. आणि तसंही सोहनलाल आरडाओरडा करून हा प्रश्न सुटणार नाहीये आता. मी माणसं पाठवलेली आहेत माहिती काढायला. एक दिवस याची माहिती काढायलाही पाठव की सोहनलालला कोणी मारलं. तुला माहिती आहे विपुल काय दर्जाचा माणूस आहे. हो मला माहिती आहे ते. आणि ही चूक पुन्हा नाही होणार. हेच आपल्या सगळ्यांसाठी बरं असेल. समजलं तुला? जितू, राजेशला घेऊन आत ये इमिजिएट. सर तुम्ही आम्हाला बोलवलं? येस. तुम्ही दोघं आत्ता या क्षणी हॉस्पिटलमध्ये जायचं आणि शोध लावायचा की विपुल शाह तिथे काय करत होता. पण सर, विपुल शहा आतमध्ये घुसलाच कसा? हे मूर्खासारखे प्रश्न विचारणं बंद करा आणि जितकं सांगितलं जाईल फक्त तेवढंच करा. डू यू अंडरस्टँड? आणि ऐका, यावेळी कोणतीही बेपर्वाई होता कामा नये. इज दॅट क्लिअर? येस सर. सर रेखा ही भाग्याची. तू सांगितलं नाहीस की तू इथे का आलायस ते? ते मी का पैसे संपलेत वाटतं? किती हवेत? पैसे नकोयत मला सर. मला तुम्हाला एक विनंती करायची होती. तुला जे काही बोलायचं असेल ते पटकन बोल. माझ्याकडे तुझ्यासाठी भावनिक बडबड ऐकण्यासाठी वेळ नाहीये. आशाला भेटून मला तिच्यावर उपचार करायचे. पण आशाचा इतका पुळका अचानक कसं काय आला तुला? हं? आणि राहिला प्रश्न तिच्या उपचारांचा, तर शहरातले बेस्ट डॉक्टर्स तिच्यावर उपचार करतायत. सर, आशाच्या केसमध्ये प्रेमाने आणि भावनिकपणेच काम करावं लागतं. आणि मला वाटतं की मी हे चांगल्या पद्धतीने करेन.
कारण आशा माझी बहीण आहे सर. मला एक संधी द्या सर, बस फक्त एक संधी. सर तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले सर. आशाला बरं करून पूर्णपणे तर नाही, पण काही अंशी तरी मी तुमच्या उपकारांची परतफेड करेन सर. सर मला एक भाऊ आणि एक मुलगा असण्याचं कर्तव्य पार पाडायचं आहे सर. आणि सर त्याच निमित्ताने मी माझ्या त्या बहिणीबरोबर वेळही घालवेन सर, जिला मी आजवर कधीही पाहिलेलं नाहीये. फक्त तिच्याबद्दल ऐकलंय सर. आणि हो, आणखी एक गोष्ट सर, तुमच्या उपकारामुळे जे काही शिक्षण घेतलंय मी सर, त्याचा तुम्हालाच उपयोग झाला तर ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असेल सर. उपकार फेडायच्या संधी तर मी तुला देतच राहील, पण हा निर्णय मी एकटा नाही घेऊ शकत. मला आशाच्या डॉक्टर्सना विचारावं लागेल. जर ते हो म्हणाले तर माझी काहीच हरकत नाही. यू कॅन गो अँड आस्क देम. आणि आशावर उपचार तर करायचेच आहेत, ते कोणी आणखी डॉक्टर करो वा तू, मला त्याने काय फरक पडतो. जाऊ शकतोस तू. ओके, थँक्यू. बोलला तर हा भल्याचाच आहे सोनला. छोटीशी कळी झोपू लागली, वाऱ्या हळूवार ये. पर्यांच्या राज्यात झुलू दे माझ्या कळीला. एक्सक्यूज मी, काय मी तुमच्याशी थोडं बोलू शकतो? आपण कोण आहात? आय एम सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण मी इथे हॉस्पिटलमध्ये कोणा आशा सिंगलला भेटायला आलो होतो. मला त्यांच्याशी बोलायचं होतं. मला बाहेर कोणीतरी सांगितलं की त्यांची ही खोली आहे, म्हणून मी इथे आलो. सॉरी मी जर तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल तर, पण तुम्हीच आशा सिंगल आहात? नाही, मी आशा सेठ आहे. मला म्हणायचं होतं की लोक मला असं सांगतात की माझं नाव आशा सेठ आहे. एकटं बसून इतक्या दिवसात आता सवय झालीये. आता हॉस्पिटल, हे एकटेपण, हा अनोळखीपणा, सवयच झालीये मला. हा निर्णय जर आशाजींना घेऊ दिलात तर, आणि आशाजींनी तुम्हाला भेटायला नकार दिला तर? नक्कीच मी ही केस विसरून जाईन. पेशंटच्या इच्छेच्या विरुद्ध त्याच्यावर उपचार तर